19 तारखेला रिझल्ट आला आणि त्या दिवशी कसं झालं होतं की म्हणजे ऍक्च्युली कंडिशन अशी होती की घरी मी ऍक्च्युली प्रिलिमची प्रिपरेशन करायला पुण्यात होतो आणि फेब्रुवारी फुल ऑफ घेऊन पप्पा थोडा आजारी होते गाडी किडनी स्टोनचे दोन्ही पीसीएनचे ऑपरेशन झाले होते. सो घरी हॉस्पिटल वगैरे चालू होते मग पप्पाला घरात राहून वगैरे बोर झालं होतं मग थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट म्हणून आम्ही बकऱ्यात गेलो होतो. सो बकऱ्यात एक 5-6 दिवस राहिलो आणि 21-22 तारखेला रिझल्ट वगैरे येणार तर माहित होतं पण माझ्या पप्पांची कंडिशन जास्त असली म्हणजे थोडंसं वातावरण बदल पण पाहिजे होतं आणि मग आम्ही बकऱ्यात गेलो होतो कारण दूध वगैरे थोडं भरपूर जास्त प्रमाणात अवेलेबल होतं कारण पिल्ली वगैरे विकायला चालू होत्या त्यामुळे. मग 22 तारखेला ऍक्च्युली कसं झालं होतं की आमच्या मावशीच्या दिरांची बकरी काढायची होती आणि आम्ही एका ठिकाणी होतो मामाची बिराड एका ठिकाणी होते आणि मावशीच्या दिराची बिराड एका ठिकाणी होतो. सो मी आणि माझा भाऊ सकाळी गाडी घेऊन गेलो आणि पप्पा वगैरे तिकडेच होते. सो ऍक्च्युली रिझल्ट 5 वाजता वगैरे लागतो पण मग त्या दिवशी ऍक्च्युली बकरी कात्रायला चालू होती मी बकरा म्हणजे मेंढा बनवून माझा मावस भाऊ कात्रत होता आणि 2:30 वाजता फोन वाजला माझ्या मित्राचा निशांत देशमुख म्हणून मित्र आहे तुला फोन होता की भाई रिझल्ट लागला आणि 551 रँक आला की म्हणजे ऍक्च्युली ती खूपच भारी फिलिंग असते कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतक्या तत्परतेने प्रयत्न करत असता आणि इतक्या ते म्हणजे जितक्या जास्त तळमळीने तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी इच्छा आकांक्षासाठी तळमळ व्यक्त करत असाल ती असं पाहिजे अशी जर तुमचे प्रयत्न असतात ना ती मला वाटतं की डेस्टिनी तुम्हाला हेल्प करते की त्या गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायसाठी किंवा तुमचे प्रयत्न पण मग तेच की थोडं की जे की नॉर्मल असतं थोडंसं रडायला वगैरे की आनंदाश्रू वगैरे येतातच पण मग की मोबाईलवर खूपच जास्त फोन येऊ लागले इतके जास्त फोन येऊ लागले की फोन येऊन मोबाईल स्विच ऑफ पडू लागला आणि फोन पण इतका काही चांगला नसल्यामुळे आता इतकी परिस्थिती झाली की 2,000 मिस करून लागले. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की समाजाच्या प्रत्येक स्तरावरून सामान्य नागरिक असो नोकरदार वगैरे असो किंवा लोकप्रतिनिधी असो प्रत्येकाच्या शुभेच्छा द्यायला फोन येत आहेत. काही जणांचे मी फोन अटेंड करू शकतो तर काही जणांचे फोन अटेंड नाही करू शकतोय. सो एकच म्हणायचं की ज्यांची मी फोन अटेंड नाही करू शकतो किंवा ज्यांना मी रिप्लाय नाही देऊ शकतो त्यांची मी ऍक्च्युली दिलगिरी व्यक्त करतो कारण काय ना माझं सक्सेस हे माझं नाहीये कारण हे काय दर्शवतं की सामान्य माणसाचं सक्सेस हे मला दाखवतं की म्हणजे एखादा सामान्य माणूस जिद्द चिकावी करून आणि आपल्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहून कष्ट करू लागला तर तो त्यांच्या प्रयत्नामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. हे ज्या माणसाला वाटतं की इतक्या जास्त लोकांनी डोकावण्याचं कारण हेच आहे की लोकांना वाटतं की माझा भाऊच झाला आयपीएस लोकांना असं वाटतं की माझाच पोरगा आयपीएस झालाय. सांगायचा उद्देश काय की लोक कसं आहे की दरवर्षी युपीएससी रिझल्ट लागतो दरवर्षी 1000 इंटरव्ह्यू सिलेक्ट होतात पण मग क्वचित एखाद्या विद्यार्थ्याला लोकांकडून खूप जास्त आपुलकी प्राप्त होते. मला आपुलकी प्राप्त होण्याचं कारण हेच आहे की लोक माझ्या सक्सेस सोबत असोसिएट करायला लागले की यार अरे यार म्हणजे ठीक आहे खूपच भारी आहे की म्हणजे असं वाटायला लागलं की इतकं म्हणजे की एकदम गावाकडून आलेले विद्यार्थी इतके जास्त कष्ट वगैरे घेतले पण कष्ट वगैरे म्हणजे सांगायचं उद्देश काय की कष्ट आणि युपीएससी तुम्हाला माहिती की इतकी पण सोपी एक्झाम नाहीये आणि इतकी पण अवघड पण नाहीये कारण मी क्रॅक करू शकतो तर माझ्यासाठी सगळे विद्यार्थी क्रॅक करू शकतात. सो अवघड आणि सोपं आहे फक्त आपल्या मनाची स्थिती असते असं मला वाटतंय. समजा तुम्ही म्हणतात त्याला अवघड आहे तर ते अवघडच जाणार आणि तुम्ही म्हटलं तर सोपं आहे तर मग थोडं सोपं पण झालं पण हे म्हणून पण चालणार नाही पण कष्ट पण करावं लागणार की फक्त म्हणजे हा ठीक आहे सोपं आहे आता असं करतो म्हणजे काही जमणार नाही. सो की प्रयत्न पण करायला पाहिजे. सो थोडंसं माझ्या युपीएससी जर्नी बद्दल बोलूयात असं मला वाटतं की जे तुम्हाला खूप जास्त असं वाटतं की भारी आहे ऍक्च्युली एप्रिल 2021 पासून मी माझी युपीएससी जर्नी चालू केली पण त्याआधी मी ऑगस्ट जुलै 2020 मध्ये माझं ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर चालू होतं म्हणजे मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओई मधून बीटेक पास आउट केलं पण मी त्या लॉकडाऊन मध्ये घरी बसून काय करायचं कॉलेज पण ऑनलाईन शिफ्ट झालं होतं घरी पण थोडं पैशांची गरज होती मला काय करायचं तर पोस्टमनचा जॉब जॉईन केला मी गंगापूर पोस्ट ऑफिस म्हणून आमच्या इथून जवळच आहे त्याला काही जास्त काम नसायचं पोस्टाचं लॉकडाऊन होतं म्हणजे आता ठीक आहे आठवड्यात एकदा दोनदा जाऊन जर समजा 10 महिन्याला मिळत असतील तर 22 काम आहे काय निवांत काम आहे तासावर पत्र वाटायची यायचे 10 पण द्यायला लागले सो ते भारी वाटायचं. सो एक 10-11 महिने पत्र पोस्टमनचं काम केलं पण नंतर आम्हाला तापा वाढला पण मग काय करतो म्हणजे काय करतो की प्रिपरेशन करायचे. सो असं म्हणतं की मला एकदम पहिल्याच अटेम्प्ट मध्ये IAS बनायचं असं मला पहिल्यापासूनच काय नव्हतं आणि माझ्या मित्रांना पण नेहमी ते सांगायचो की भाई माहिती आता बाकीचे जे पोस्ट ऑफिस मध्ये करतात ते लईच भारी असतात आपण एवढं काही पण भारी नाही असं मी म्हणायचो. सो मग परत 2022च्या पिढी नंतर मेन्सचा थोडा अभ्यास चालू केला. मग माझं असं असायचं की समजा एखाद्या टॉपरच्या 10 पानाचे नोट्स असतील आणि माझ्या 100 पानाचे नोट्स असतील
तर त्या मला सारख्या वाटायच्या, कारण मला माहित असायचं ते पिक्टोग्राफी एक मेमरी तयार व्हायची की मला आठवायचं की मी माझं कोणत्या नोट्स कुठे काय लिहिलेलं आहे ते सगळं माहित असायचं. सो स्वतःच्या नोट्स बनवण्यावर मी सर्वात जास्त भर दिला. जे युपीएससी जे करतात विद्यार्थी किंवा करू इच्छितात ते GS2 GS3 वगैरे दरम्यान वाचून झालं. पुन्हा फेब्रुवारी 2023 मध्ये युपीएससीची प्रिपरेशन चालू केली. मागच्या ज्या अटेम्प्ट मध्ये मला चुकले होते, खूप सिली मिस्टेक झाले होते, म्हणजे खूप फालतू मिस्टेक जे की करायला नाही पाहिजे होतं. पीओके अनालिसिस जे करायला पाहिजे होते जे मी केलं होतं 2022 मध्ये, ते 2023च्या अटेम्प्ट मध्ये केलं. तर मग त्यावेळी दिल्ली सोडली, कारण दिल्लीचा खर्च जास्त का परवडत नव्हता, महिन्याला 10,000 वगैरे खर्च यायचा. आणि खूप चांगली गोष्ट म्हणजे दिल्लीतली जी ओळख होती आमच्या त्याला आम्ही म्हणायचो, त्यांनी ऍक्च्युली आमचं रेंट होतं 6,000 रुपये, जे आणि बाकीचे माझे मित्र 6,000 द्यायचे, पण त्या माझ्याकडून 3,000 घ्यायचे, कारण मित्राला सांगितलं की अशी माझी परिस्थिती आहे. सो सांगायचा उद्देश काय की परिस्थिती काही असो, परिस्थितीला जास्त बाहेर नाही गेला पाहिजे. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असले तर समाजातून मदतीचे हात तुम्हाला नक्कीच पुढे येतात. फक्त काय असते की समाजाला पिढी करायची ताकद तुमच्यामध्ये असते, की समाजाला वाटलं पाहिजे की यार कोण काहीतरी करून दाखवला, की म्हणजे काही ना काही बनणार म्हणजे बनणार. सो जोपर्यंत तुम्ही समाजाला दाखवून नाही देणार, समाजाच्या लोकांना दाखवून नाही देणार की बाबा कोणतं काहीतरी जिद्द चिकाटी आहे आणि काहीतरी बनेल, तोपर्यंत समाजाचा एकही माणूस तुम्हाला मदत करायला तयार होणार नाही. काय करेल तो पण तुम्ही सांगा, काय करणार सांगा. तुम्ही त्यांची काय असेल, आर्थिक असेल, मानसिक मानवी, तुम्ही जर टाइमपास वगैरे करत असाल तर मग एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होऊ शकतो ना. सो मग ते एक असते समाज माध्यमावर हात नेहमी तुमच्या मदतीसाठी येतात. त्यावेळी मी पुण्यात दिल्ली सोडली, पुण्यात ज्ञान प्रबोधिनीमध्ये रुजू झालो. आणि टू बी ऑनेस्ट सरांना पण माहिती आहे ज्ञान प्रबोधिनी ऍडमिशन मिळवणे खूप डिफिकल्ट टास्क आहे ऍक्च्युली. मग त्यावेळी प्रांजलला वगैरे आशिषला वगैरे हेल्प केली आम्हाला ऍडमिशनसाठी. मग विक्रू सरांनी वगैरे ऍडमिशन वगैरे दिलं, इंटरव्ह्यू वगैरे घेतला, फायनली ऍडमिशन भेटलं. मग पुण्यात थोडं युपीएससीची प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना ज्ञान प्रबोधिनीमध्ये एक चांगला एन्व्हायरमेंट आहे. आणि माझे सिनियर पण होते, म्हणजे प्रांजल म्हणा किंवा आशिष पाटील म्हणा, फायके म्हणा, सौर्या म्हणा, सॅम म्हणा किंवा अंड्या वगैरे म्हणा, माझे सगळे कॉलेजचे सिनियर होते की जे तिथे ऑलरेडी प्रिपरेशन करत होते. मला माहिती की आपल्याला जास्त बाकीच्या पोरांसोबत जमत नाही, आणि जर पट्ट्यातली पोरं बघा तुम्ही टाइमपास करायचं आपल्याला कसं असते की सोनावरच कांटे असल्यावर चांगले असतात, बाकीच्या कसं दुकान चालू होते. म्हणजे तसे ते माझे मित्र होते की जे चुकलं वगैरे ते सांगायचे. सो मग 2023चा पुन्हा अटेम्प्ट दिला पुण्यातून. त्यावेळी ट्राय केलं की मी ज्यावेळी मागच्या वेळी कसं होतं की माझ्या सिली मिस्टेक होत होत्या. सो थोडंसं रोज लायब्ररीला जाण्याच्या आधी 10 मिनिटं मेडिटेशन करायला ट्राय केलं. सो त्या मेडिटेशनचा फायदा इतका झाला की जेव्हा ज्या फालतू चुका व्हायच्या त्या चुका कमी मदत झाली. आणि त्या वर्षी 2023ला माझी सिव्हिल सर्व्हिसेसची आणि फॉरेस्टची दोन्हीच्या पण प्री निघाल्या. सप्टेंबर मध्ये मेन्स दिली, पण ऑगस्ट मध्ये मला डेंग्यू झाला. डेंग्यू मध्ये 15 दिवस गेले, ऑप्शनल पेपर तुझा अभ्यास झाला नाही माझा. पण मग ते की सिव्हिल सर्व्हिसेसच्या मेन्सला चांगलं देऊ नाही शकलो. सो फॉरेस्टची मेन्स खूप जास्त जिद्दीने दिली. फॉरेस्टच्या मेन्स दिल्यानंतर असं वाटलं होतं की सिलेक्शन होणार आहे माझं, पक्का ती फायनल सिलेक्शन होतं, पण ऍटलीस्ट इंटरव्ह्यू देणार आहे, भरपूर जायची संधी मिळणार आहे असं वाटत होतं. जानेवारीमध्ये रिझल्ट आला, म्हणजे 2 चांगल्या मित्रांची मेन्स क्लिअर झाली, माझी क्लिअर नाही झाली. 15 दिवस कोमात गेले. ऍक्च्युली कळालंच नाही की म्हणजे ते असं असतं की ते खूप जास्त असोसिएट झालं होतं रिझल्टच्या बाबतीत की येणार आहे आणि वाटलं होतं खूप जास्त मार्क्स वगैरे काढून बघितले होते की हा एवढं पडतात, 600 कसं तरी पडतं असं वाटलेलं. फायनल रिझल्ट आल्यानंतर कळालं की कट ऑफ 608 आले आणि मला पडले होते 605. सो कट ऑफ 3च मार्क राहिलं होतं, पण अपयश आलं होतं. पण अपयशाने मला काय सांगितलं की भाई तू केलं की होऊ शकते. सो हे ऑप्टिमिझम जे की तुम्ही चांगलं बघण्याची, अपयशातून पण चांगलं बघण्याचं कुणी सांगितलं आपल्याला. एखाद्या अवघड परिस्थिती आली तर त्या परिस्थितीला कसं मात करायचं आपल्याला महाराजांनी शिकवलं, किंवा परिस्थिती किती अवघड असू दे त्यातून तुम्ही मार्क काढला म्हणजे महाराजांनी आपल्याला सांगितले. सो महाराजांचे विचार काय फक्त फोटो किंवा स्टेटस किंवा गाणी लावण्यापुरते राहायचे, रिअल आयुष्यामध्ये अप्लाय करायचे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.